बापाच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. पहिल्या वचन आपल्याला आठवण करून देते की देव आपल्या दुर्बलते आपल्याला मदत करेल आणि तो आपल्याला बळकट करेल. तो आपल्या सामर्थ आणि आपल्यावर राज करेल. तो मेंढपाळ आपल्या मेंढण्याच्या नेतृत्व करेल म्हणून तो आपले नेतृत्व करेल. देवावर विश्वास देऊन जगूया. दुसऱ्या वचनात संत पौल आपल्याला अधार्मिक जीवन जगूयाची सांसारिक आवड निर्माण करणार सांगतो आणि या जगात स्वयंनियंत्रित सरळ आणि ईश्वरी जीवन जगण्यास सांगतो. कारण देवाची इच्छा आहे की आपण पवित्र जीवन जगावे. यासाठी आपण प्रयत्न करूया आणि येशूचा आणि स्वर्ग आनंदी करूया. शुभवर्तमानात आपण पाहतो की बॅप्टिस्मा देणाऱ्या जॉन कडून येशू बॅप्टिस्मा घेतो. तो लोकांना सांगतो की मी पाण्याने बॅप्टिस्मा करतो, पण कोणीतरी येत आहे जो त्यांच्या पेक्षा खूप मोठा आहे. तो त्यांच्या चप्पल उघडण्या इतका चांगला नव्हता. आम्हाला पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तो बॅप्टिस्मा देईल. जेव्हा येशूने बॅप्टिस्मा घेतला तेव्हा पवित्र आत्मा त्याच्यावर कबूतरचा रूप घेऊन आला आणि देव पिता बोलले, तू माझा स्वतःचा प्रियपुत्र आहे. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. आपण एक पवित्र जीवन जगूया आणि देवाचा पवित्र आत्मा आपल्यावर ठेवण्याची देव पिताला विनंती करूया. आपण देवाचा आवाज ऐकूया व आपण देवाचे प्रियपुत्र आणि पुत्री बनूया व एक आशीर्वादी जीवन जगूया. आपण स्वर्गासाठी अनेक आत्मे गोळा करूया. देव आम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.